नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा अर्हत या एज्युकेशनल यूट्यूबवर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत चालू घडामोडीमध्ये मार्च या महिन्यात घडलेल्या घटनांवरील महत्त्वाचे प्रश्न. आजचा पहिला प्रश्न, कोणत्या दिवशी शून्य भेदभाव दिन साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 1 मार्च, पर्याय क्रमांक 2 2 मार्च, पर्याय क्रमांक 3 3 मार्च आणि पर्याय क्रमांक 4 4 मार्च. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1 मार्च. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले ई कचरा इको पार्क कोठे स्थापित केले जाणार आहे? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 दिल्ली, पर्याय क्रमांक 3 लखनौ आणि पर्याय क्रमांक 4 कोटा. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दिल्ली येथे. पुढचा प्रश्न, वनस्पतीजन्य कोरोना लसीला मान्यता देणारा पहिला देश कोण बनला आहे? पर्याय क्रमांक 1 कॅनडा, पर्याय क्रमांक 2 अमेरिका, पर्याय क्रमांक 3 ब्राझील आणि पर्याय क्रमांक 4 इंग्लंड. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कॅनडा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 1 मार्च, पर्याय क्रमांक 2 2 मार्च, पर्याय क्रमांक 3 3 मार्च आणि पर्याय क्रमांक 4 4 मार्च. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3 मार्च. पुढचा प्रश्न, नुकतेच कोणते राज्य 6 महिन्यांसाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे? पर्याय क्रमांक 1 आसाम, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 गुजरात आणि पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आसाम. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 1 मार्च, पर्याय क्रमांक 2 2 मार्च, पर्याय क्रमांक 3 3 मार्च आणि पर्याय क्रमांक 4 4 मार्च. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4 मार्च. पुढचा प्रश्न, कोणत्या क्रिकेटपटूचे नुकतेच 4 मार्च 2022 रोजी निधन झाले? पर्याय क्रमांक 1 शेन वॉर्न, पर्याय क्रमांक 2 रिकी पॉन्टिंग, पर्याय क्रमांक 3 बाबर आझम आणि पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी नाही. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शेन वॉर्न. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले स्मार्ट मॅनेज्ड इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन कोठे सुरू करण्यात आले? पर्याय क्रमांक 1 दिल्ली, पर्याय क्रमांक 2 हरियाणा, पर्याय क्रमांक 3 मुंबई आणि पर्याय क्रमांक 4 ओडिशा. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिल्ली येथे. पुढचा प्रश्न, नुकताच 6 मार्च 2022 रोजी राज्य राखीव पोलीस बल CRPFचा कितवा स्थापना दिवस साजरा झाला? पर्याय क्रमांक 1 71, पर्याय क्रमांक 2 72, पर्याय क्रमांक 3 73 आणि पर्याय क्रमांक 4 74. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 74. पुढचा प्रश्न, कोणता दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? पर्याय क्रमांक 1 5 मार्च, पर्याय क्रमांक 2 6 मार्च, पर्याय क्रमांक 3 7 मार्च आणि पर्याय क्रमांक 4 8 मार्च. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8 मार्च. पुढचा प्रश्न, ICC महिला विश्वकपच्या सर्व 6 सीझनमध्ये भाग घेणारी पहिली खेळाडू कोण बनली आहे? पर्याय क्रमांक 1 डेबी हॉकले, पर्याय क्रमांक 2 चार्लोट एलवर्ड, पर्याय क्रमांक 3 मिताली राज आणि पर्याय क्रमांक 4 झुलन गोस्वामी. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिताली राज.
पुढचा प्रश्न, नुकताच 8 मार्च 2022 रोजी किती महिलांना नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला आहे? पर्याय क्रमांक 1 25, पर्याय क्रमांक 2 27, पर्याय क्रमांक 3 29 आणि पर्याय क्रमांक 4 32. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 29. पुढचा प्रश्न, नुकतेच रशियाकडून आयात होणाऱ्या तेलावर कोणी बंदी घातली आहे? पर्याय क्रमांक 1 अमेरिका, पर्याय क्रमांक 2 भारत, पर्याय क्रमांक 3 इंग्लंड आणि पर्याय क्रमांक 4 ब्राझील. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका. पुढचा प्रश्न, पेन्शन दान करा योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? पर्याय क्रमांक 1 संरक्षण मंत्रालय, पर्याय क्रमांक 2 गृह मंत्रालय, पर्याय क्रमांक 3 आरोग्य मंत्रालय आणि पर्याय क्रमांक 4 श्रम आणि रोजगार मंत्रालय. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 श्रम आणि रोजगार मंत्रालय. पुढचा प्रश्न, जागतिक किडनी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 9 मार्च, पर्याय क्रमांक 2 10 मार्च, पर्याय क्रमांक 3 11 मार्च आणि पर्याय क्रमांक 4 12 मार्च. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 मार्च. पुढचा प्रश्न, सध्या चर्चेत असलेला युविका कार्यक्रम कोणी सुरू केला आहे? पर्याय क्रमांक 1 केंद्रीय पृथ्वी मंत्रालय, पर्याय क्रमांक 2 इस्रो, पर्याय क्रमांक 3 आयुष मंत्रालय आणि पर्याय क्रमांक 4 DRDO. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इस्रो. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले फर्निचर पार्क कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू आणि पर्याय क्रमांक 4 गुजरात. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू. पुढचा प्रश्न, कोणत्या हायकोर्टाने हिजाब घालणे इस्लाममध्ये जरुरी नाही असा निकाल दिला आहे? पर्याय क्रमांक 1 दिल्ली, पर्याय क्रमांक 2 कर्नाटक, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक 4 गुजरात. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्नाटक. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 12 मार्च, पर्याय क्रमांक 2 13 मार्च, पर्याय क्रमांक 3 14 मार्च आणि पर्याय क्रमांक 4 15 मार्च. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 15 मार्च. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय गणित दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 12 मार्च, पर्याय क्रमांक 2 13 मार्च, पर्याय क्रमांक 3 14 मार्च आणि पर्याय क्रमांक 4 15 मार्च. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 14 मार्च. पुढचा प्रश्न, भ्रष्टाचार विरुद्ध मोहिमेची घोषणा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 गुजरात, पर्याय क्रमांक 3 पंजाब आणि पर्याय क्रमांक 4 आसाम. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंजाब. पुढचा प्रश्न, कोणत्या दिवशी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 19 मार्च, पर्याय क्रमांक 2 20 मार्च, पर्याय क्रमांक 3 21 मार्च आणि पर्याय क्रमांक 4 22 मार्च. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20 मार्च. पुढचा प्रश्न, कोणत्या दिवशी जागतिक वन दिवस साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 19 मार्च, पर्याय क्रमांक 2 20 मार्च, पर्याय क्रमांक 3 21 मार्च आणि पर्याय क्रमांक 4 22 मार्च. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 21 मार्च. पुढचा प्रश्न, कोणता दिवस जागतिक जल दिवस म्हणून साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 21 मार्च, पर्याय क्रमांक 2 20 मार्च, पर्याय क्रमांक 3 22 मार्च आणि पर्याय क्रमांक 4 23 मार्च.
या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 22 मार्च. पुढचा प्रश्न, नुकतीच कोणत्या राज्याची विधानसभा पेपरलेस विधानसभा बनली आहे? पर्याय क्रमांक 1 उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 2 नागालँड, पर्याय क्रमांक 3 पंजाब, पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागालँड. पुढचा प्रश्न, हायपरसोनिक मिसाईल किंजल कोणत्या देशाचे आहे? पर्याय क्रमांक 1 भारत, पर्याय क्रमांक 2 रशिया, पर्याय क्रमांक 3 अमेरिका आणि पर्याय क्रमांक 4 चीन. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रशिया. पुढचा प्रश्न, कोणता दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 21 मार्च, पर्याय क्रमांक 2 22 मार्च, पर्याय क्रमांक 3 23 मार्च आणि पर्याय क्रमांक 4 24 मार्च. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 23 मार्च. पुढचा प्रश्न, नुकत्याच कोणत्या देशाने भारताला 29 पुरातन वस्तू परत केल्या आहेत? पर्याय क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया, पर्याय क्रमांक 2 फ्रान्स, पर्याय क्रमांक 3 स्पेन आणि पर्याय क्रमांक 4 इंग्लंड. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न, कार्बन न्यूट्रल शेती सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? पर्याय क्रमांक 1 केरळ, पर्याय क्रमांक 2 कर्नाटक, पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केरळ. पुढचा प्रश्न, जागतिक क्षयरोग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 23 मार्च, पर्याय क्रमांक 2 24 मार्च, पर्याय क्रमांक 3 25 मार्च आणि पर्याय क्रमांक 4 26 मार्च. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 24 मार्च. पुढचा प्रश्न, कोणत्या बँकेला एशियन बँक ऑफ द इयर पुरस्कारांनी सन्मानित केले आहे? पर्याय क्रमांक 1 भारतीय स्टेट बँक, पर्याय क्रमांक 2 HDFC बँक, पर्याय क्रमांक 3 ॲक्सिस बँक आणि पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी नाही. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ॲक्सिस बँक. पुढचा प्रश्न, टाइम 100 इम्पॅक्ट अवॉर्ड नुकताच कोणाला मिळाला आहे? पर्याय क्रमांक 1 प्रियंका चोपडा, पर्याय क्रमांक 2 दीपिका पदुकोण, पर्याय क्रमांक 3 अनुष्का शर्मा आणि पर्याय क्रमांक 4 रिया सेन. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दीपिका पदुकोण. पुढचा प्रश्न, आनंदीबाई जोशी यांची 157वी जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 30 मार्च, पर्याय क्रमांक 2 31 मार्च, पर्याय क्रमांक 3 1 एप्रिल आणि पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी नाही. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 31 मार्च. पुढचा प्रश्न, चेन्नई सुपर किंग्सच्या नवीन कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक 1 महेंद्रसिंग धोनी, पर्याय क्रमांक 2 रवींद्र जडेजा, पर्याय क्रमांक 3 ऋषभ पंत आणि पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी नाही. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रवींद्र जडेजा. पुढचा प्रश्न, कोणी उत्तराखंडचे 12वे मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आहे? पर्याय क्रमांक 1 हरीश सावंत, पर्याय क्रमांक 2 तीर्थ रावत, पर्याय क्रमांक 3 पुष्कर सिंह धामी आणि पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी नाही. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुष्कर सिंह धामी. पुढचा प्रश्न, नुकतेच इंद्रायणी मेडिसिटी ही भारतातील पहिली मेडिकल सिटी कोणत्या ठिकाणी स्थापन झाली आहे? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 नागपूर, पर्याय क्रमांक 3 पुणे आणि पर्याय क्रमांक 4 अहमदाबाद. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे
पर्याय क्रमांक 3 पुणे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, आपल्या जवळच्या 3-4 मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अजून एक तुम्हाला मला काही सांगायचे असेल, सुचवायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सुचवा.